जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक 84 चे निरूपण। श्री समर्थ रामदास स्वामी या अभंगात भक्तीचा महिमा वर्णन करीत आहेत। असोनी इंद्रिय सकळ, काय करावी निष्फळ, नाही कथा निरूपण, तेची बधिर श्रवण, नाही देवाचे वर्णन, ते तेची मुखेपण, नाही पाहिले देवासी, अंध म्हणावे तयासी, नाही उपकारा लाविले, ते तेची हात लुले, केले नाही तीर्थाटन, व्यर्थ गेले करचरण, काया नाही झिजविली, प्रेतरूपीची उरली, दास म्हणे भक्ती विन, अवघे देह कुलक्षण, अवघे देह कुलक्षण। समर्थ रामदास स्वामी अभंगात भक्तीचा महिमा वर्णन करीत आहेत। भगवंताची कथा निरूपण न करणारे कान असूनही ते बहिरे आहेत। देवाचे गुण वर्णन न करणारी जीभ असूनही ती मुके आहे। भगवंताचे रूप न पाहणारे डोळे असूनही ते आंधळे होय। परोपकार न करणारे हात असूनही लोळे, तर पाय असूनही तीर्थयात्रा न करणारे पांगळे आहेत। समर्थ रामदास स्वामी शेवटी सांगत आहेत की अशा रीतीने भगवंताच्या भक्तीत आपली काया झिजवली नाही तर आपले शरीर हे केवळ प्रेतच आहे असे समजावे। तसेच आपल्याला शरीराची सर्व इंद्रिय असूनही त्याचा भगवंताच्या भक्तीमध्ये वापर केला नाही तर तो देह कुलक्षणी समजावा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।